महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली अखेर रखडलेलं महायुतीचं जागा वाटप आज जाहीर होणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद देखील होईल आणि याच संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे। तर बारामतीमधील उमेदवारांच्या संदर्भात देखील घोषणा होण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, महायुतीचं जागा वाटप आज जाहीर होणार आहे। तर महायुतीचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेतील आणि उमेदवारांची घोषणा करणार आहे। तर बारामतीच्या उमेदवाराच्या संदर्भातला सस्पेन्स आज संपण्याची देखील शक्यता आहे। तर चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अधिकची अपडेट देत आहेत। चेतन, महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांची घोषणा होणार आहे, अधिकची अपडेट अपेक्षित आहे। निश्चितच शुभम, एकंदरीत महायुतीची पत्रकार परिषद आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे। अद्याप याची वेळ निश्चित केलेली नाहीये, मात्र यामध्ये जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो उघड केला जाईल। आणि आता जी माहिती सूत्रांकडून कळत आहे की बारामतीची जागा आहे ती अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे। सुनेत्रा पवार या ठिकाणाहून उमेदवार असतील। दुसरीकडे महादेव जानकर यांना मात्र आता परभणीची जागा देण्यात येणार आहे आणि भाजपच्या कोट्यातून देण्यात आहे। याआधी ज्या प्रकारचा फॉर्म्युला समोर आला होता की 31, 13 आणि 4 अशा प्रकारच्या जागा होता, मात्र आता भाजपला आपल्या कोट्यातील जागा सोडावी लागणार। याआधी भाजपने 24 नावांवरती कुठेतरी उमेदवार घोषित केलेले आहे। याशिवाय दक्षिण मुंबईची जागा जी शिवसेनेच्या ताब्यात होती तीही आता भाजपला लढणार असल्याची माहिती समोर येते। राहुल नार्वेकर यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नारायण राणेंची जागा असेल रत्नागिरी सिंधुदुर्गची ती भाजपला मिळालेली आहे। दुसरीकडे आपण पाहत आहोत की आणखी एक जागा जी आहे ती दक्षिण मुंबईची शिवसेनेच्या जोडीतील ती मिळालेली आहे आणि म्हणूनच कुठेतरी परभणीची जागा जी आहे ती आता भाजपने जानकर यांना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुसरीकडे बारामतीची जागा परभणीच्या जागेच्या बदल्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे। त्यामुळे आणखी बरेच जागा आहेत जागेवरती आपण बघितलेलं होतं की शिरूरच्या जागेवरती थेट शिवसेनेने आपला उमेदवारच राष्ट्रवादीला दिलं होतं। त्यामुळे आणखी काही 2-3 जागांचा सस्पेन्स आहे तो या पत्रकार परिषदेत उलगडला जाईल। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।